नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. तुम्हाला असा प्रश्न पडलाय का, की म्हणजे भूगोलाचा पेपर आपण वेळेत कसा सोडवावा आणि किती फास्ट लिहिलं पाहिजे आपण, कुठल्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे, तर या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. खरं तर भूगोलाच्या पेपरला आपल्याकडे 2 तासांचा वेळ असतो आणि हा पेपर एकूण 40 गुणांचा असतो. मग आता हा पेपर कसा बरं सोडवावा किंवा कुठल्या प्रश्नाला किती वेळ द्यावा, लेट अस सी. सगळ्यात पहिला जो आपला प्रश्न असतो ना, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. तर या ठिकाणी तुमच्याकडे काही एमसीक्यूज असतात आणि तुम्हाला काय करायचं असतं, याच्यामधला आता इथे जो काही असेल बरोबर पर्याय तो ओळखायचा असतो, इथे लिहायचं असतं आणि हे स्टेटमेंट परत एकदा लिहायचं असतं. सो हे 4 स्टेटमेंट तुम्हाला परत लिहायचे आहेत. याला हार्डली 3 ते 4 मिनिटं लागतात, पण मॅक्सिमम तुम्ही याला 5 मिनिटं कन्सिडर करू शकता. सो या ठिकाणी मी जो काही वेळ लिहिलेला आहे ना, तर तो कसा आहे, मॅक्सिमम वेळ आहे. तुम्ही एवढा मॅक्सिमम वेळ त्या प्रश्नाला देऊ शकता, पण यापेक्षा पुढे जाऊ नका. कारण मी जे काही पेपर तुम्हाला टाइम तुम्हाला लिहून दिलेला आहे, टाइम मॅनेजमेंट करून दिलेला आहे, तर ते आहे एकूण 110 मिनिटांचं आणि आपल्याकडे पेपरला किती वेळ असतो, 120 मिनिटांचा. म्हणजे हे असं मॅनेजमेंट आहे, की पूर्ण पेपर सोडवून तुमच्याकडे 10 मिनिटं जे आहेत तर ते शिल्लक राहतील. जेणेकरून मग तुम्ही कुठला प्रश्न राहिलाय का किंवा सप्लिमेंटमध्ये काही डिटेल्स भरायचे आहेत का, त्याला बांधायचं आहे का, अशी सगळी कामं जी आहेत तर ती शेवटच्या 10 मिनिटांमध्ये करू शकता. ठीक आहे. सो आरामात पेपर आपण या पद्धतीने किंवा या मॅनेजमेंटने सॉल्व्ह करू शकतो. सो फर्स्ट जो क्वेश्चन आहे त्याला तुम्ही 5 मिनिटं देऊ शकता. सेकंड क्वेश्चन आहे तो म्हणजे वेगळा घटक ओळखा. आता या पेपरमध्ये आहे वेगळा घटक ओळखा. तुम्हाला असं येऊ शकतं, जोड्या लावा असू शकतो या ठिकाणी किंवा नावे लिहा असू शकतं. सो किंवा फरक स्पष्ट करा असू शकतो. सो कुठल्याही प्रकारचे प्रश्न या ठिकाणी असू शकतात. काही जरी असलं तरी तुम्हाला ते 5 मिनिटात सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. सो पहिल्या प्रश्नाला 5 मिनिटं आहे, दुसऱ्या प्रश्नाला पण 5 मिनिटं आहे. तिसरा प्रश्न आहे ज्याला आपल्याला द्यायचे आहेत 10 मिनिटं. कोणत्याही म्हणजे 2 प्रश्नाच्या टिपा तुम्हाला लिहायच्या आहेत. आता अर्थात टिपा लिहिताना 4 मार्कांचा प्रश्न सॉरी 2 मार्कांचा 2 इच हा 2 मार्कांचा प्रश्न असल्यामुळे ऍटलिस्ट मिनिमम तुम्हाला 4 पॉइंट्स जे आहेत तर ते लिहायचे आहेत. ठीक आहे. प्रत्येकाच्या उत्तरामध्ये 4 पॉइंट्स तरी आलेच पाहिजेत. तेव्हा कुठं ते उत्तर तुमचं 2 मार्कांचं लायक बनतं. किंवा असं असेल की काही वेळेस एकच पॉइंट खूप मोठा आहे, 3 ते 4 ओळींचा एकच पॉइंट आहे, या केसमध्ये तुम्ही 2 पॉइंटचं उत्तर पण लिहू शकता. म्हणजे अल्टिमेटली 4 मार्क जेव्हा 2 मार्कांचा प्रश्न असतो तेव्हा तुमचं उत्तर हे मिनिमम 8 ओळींचं तरी असलंच पाहिजे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही यापैकी कोणते पण 2 ज्या गोष्टी आहेत, 2 जे प्रश्न आहेत तर ते निवडू शकता आणि त्याचे उत्तर लिहू शकता. मी ऍक्च्युली तुम्हाला सजेस्ट करेन की हा जो काही पेपर आहे ना, हाच तुम्ही ॲज अ प्रॅक्टिस पेपर म्हणून का नाही सॉल्व्ह करत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला इथे टाइम पण बघायला मिळतं आणि तुम्हाला हे पण कळेल की मला कुठले प्रश्न येत आहेत, कुठले येत नाहीयेत आणि पेपर टायमात सॉल्व्ह करून होतोय का. डोंट वरी, पहिल्या प्रयत्नामध्ये जरी पेपर वेळेत सॉल्व्ह करून नाही झाला, तरी पण जेव्हा तुम्ही 2 पेपर किंवा मिनिमम 3 पेपर सॉल्व्ह कराल ना, तेव्हा हे आरामात तुमचे वेळेत सॉल्व्ह करून होणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाहीये. इव्हन आता तुमचे प्रिलिम्स असतील त्याच्यामध्ये ट्राय करा की तुम्ही हे सगळे प्रश्न जे आहेत तर ते एवढा जो सांगितलेला वेळ आहे त्याच्यामध्ये पूर्ण कराल. जेणेकरून तुम्हाला एक आयडिया पण मिळेल आणि सवय पण लागेल पेपर वेळेत सॉल्व्ह करण्याची. ठीक आहे. सो हे एक्सपेरिमेंट तुम्ही नक्की करून बघू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे नकाशा जो आहे तर तो तुम्हाला भरायचा आहे. नकाशामध्ये हे घटक भरायचे आहेत. आता या ठिकाणी आरामात 15 मिनिटं घ्यायची आहेत. नीट विचार करून भरायचा आहे. ब्राझीलचा नकाशा भरायचा असल्यामुळे नक्कीच तुम्हाला थोडासा विचार करावा लागेल की कोणतं ठिकाण कुठे येतं. मोस्टली समुद्राच्या वरून अंदाज अंदाज घ्यायचा आहे की समुद्राच्या आसपास यातलं काय असावं किंवा पूर्वेकडे काय असेल, पश्चिमेकडे काय असेल. तुम्हाला सूची वगैरे सगळं काढायचं आहे. नकाशावरचे प्रश्न कसे सोडवायचे तर मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. खूप व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. सो ते सगळे व्हिडिओ नक्की चेकआउट करा, जेणेकरून तुम्हाला आयडिया मिळेल सूची कशी लिहायची, नकाशा कसा भरायचा, चिन्ह कशी वापरायची असतात किंवा ओव्हरऑल याच्यामध्ये 4 पैकी 4 मार्क्स कसे मिळवायचे याच्यावरती मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. नक्की चेकआउट करा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रश्न. आता याच्यामध्ये काय आहे, नकाशा ऑलरेडी आहे तुमच्याकडे. तुम्हाला तो वाचायचा आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली खालील 5 प्रश्न 5 पैकी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. सिमिलरली या ठिकाणी पण 6 पैकी कोणते पण 4 तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये काय आहे, खाली जे काही प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला नकाशामध्ये शोधायला वेळ लागेल. सो ट्राय करायचं आहे की 15 मिनिटाच्या आत तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह कराल आणि याच्यामध्ये काही ड्रॉ वगैरे करायची गरज नसते. फक्त उत्तर शोधून लिहायची असतात. त्याच्यामुळे तुम्ही याला कमीत कमी वेळ अजून अजून कमी वेळ पण देऊ शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे भौगोलिक कारणे लिहा. कोणती पण 2 उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. 4 पैकी 6 मार्कांसाठी आहे, म्हणजे 3 मार्क्स इच. त्याच्यामुळे तुम्हाला याचं उत्तर लिहिताना मिनिमम 6 पॉइंटचं उत्तर लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला ऍटलिस्ट 12 ते 14 लाईन्सचं आन्सर याच्यामध्ये लिहायचं आहे. 12 ते 14 ओळींचं आन्सर लिहायचं आहे.
मग तुम्ही अक्षर मोठं काढून त्या ओळी भरायचा प्रयत्न नाही करायचा आहे. अक्षर कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि हे मीडियम अक्षरासाठी 12 ते 14 ओळी आहेत. इनफॅक्ट इट्स नॉट अबाउट अक्षर, इट्स अबाउट रेलेव्हंट पॉइंट्स लिहिणं. मिनिमम 6 रेलेव्हंट पॉइंट्स तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे असतात. ठीक आहे? आणि शक्यतो असे प्रश्न निवडा की ज्याची उत्तरं तुम्ही व्यवस्थित लिहू शकाल. पॉइंट वाईज उत्तरं लिहू शकाल. पॉइंट वाईज उदाहरणं देऊ शकाल. असे प्रश्न तुम्ही याच्यामधून निवडायचे आहेत. कोणते पण 2 उत्तरं लिहायची आहेत. सो 10 मिनिटं तुम्ही प्रत्येक प्रश्नाला देऊ शकता. ठीक आहे? आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, एक तर तुम्ही ग्राफ ड्रॉ करायचा आहे किंवा मग तुम्हाला दिलेला ग्राफ वाचून त्याच्यावरची 6 उत्तरं जी आहेत तर ती लिहायची आहेत. ग्राफ ड्रॉ करणार असाल तर थोडासा वेळ जाऊ शकतो एक्स्ट्रा, कारण ते पेन्सिलने ड्रॉ करा, मग चुकलं की परत इरेज करा, मग त्याचं प्रमाण लिहा. सो त्यापेक्षा माझं एक मत जर विचाराल तर मी सांगेन की आयता नकाशा वाचून उत्तर लिहा. पण हे कधी, जेव्हा तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत आहेत तेव्हा उपयोगी आहे. नाहीतर मग ग्राफ काढणं इज बेटर ऑप्शन. ठीक आहे? तर आधी माझ्या म्हणण्यानुसार तरी तुम्ही असं करू शकता की आधी ग्राफवरचे जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याची सगळ्याची उत्तरं ग्राफमधून मिळत आहेत का, तुम्ही उत्तरं लिहू शकता का, हे बघा. आणि जर हाच प्रश्न येत असेल तर मग ग्राफ वगैरे काढायची गरज नाही पडणार. सो जर तुम्ही अजून डिसाईड नाही केलं की अ सोडवायचा की आ सोडवायचा, तर माझ्या मते आ पासून सुरुवात करा. जर तुम्हाला नाही येत आहेत सगळे उत्तरं तर मग ठीक आहे, तुम्ही ग्राफ काढून जे आहे तर तो वरचा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. पण जर तुम्ही ऑलरेडी डिसाईड केलेलं आहे तुम्हाला काय करायचं आहे, ते आता बदलायची गरज नाहीये. ठीक आहे? सो एनिवेज, याला तुम्हाला एकूण 20 मिनिटं द्यायची आहेत. ग्राफ ड्रॉ करणार असाल तर ड्रॉ करायला 10 ते 12 मिनिटं जातील आणि उरलेल्या वेळामध्ये मग तुम्ही ते कलरिंग करणं असेल, ग्राफला बार्स वगैरे, प्रमाण लिहिणं आहे किंवा त्याच्यामधून उत्तरं शोधून लिहिणं आहे, ते सगळं तुम्ही करू शकता. आणि डायरेक्टली प्रश्नांची उत्तरं लिहायची असतील तर अजून कमी वेळ लागेल शक्यतो. सो तुम्ही कोणतंही एक निवडू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लास्ट क्वेश्चन, जो की आहे 7वा प्रश्न. याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न लिहायचे असतात आणि प्रत्येक क्वेश्चन हा 4 मार्कांसाठी आहे. सो याचं उत्तर मिनिमम तुमचं 12, 14, 15 ओळींचं इतपत तरी असलं पाहिजे आणि मिनिमम 8 पॉइंट्सचं तरी उत्तर असलंच पाहिजे. ठीक आहे? याच्यामध्ये ना स्कोरिंग जे प्रश्न आहेत तर ते निवडायचे. फॉर एक्झाम्पल प्रश्नावली बनवणं, म्हणजे याच्यामध्ये कसं 8 प्रश्न बनवले की तुमचं उत्तर संपतं. त्याच्यामध्ये कोणी तुमचे मार्क्स नाही कापू शकत की एवढेच का बनवले म्हणून. ठीक आहे? सो त्याच्यामुळे 8 ते 9 प्रश्न बनवायचे. 9 एक्स्ट्रा यासाठी की एखादा चुकला तर एखादा असावा. सो 8 ते 9 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये बनवायचे आहेत आणि हा प्रश्न कंपॅरेटिव्हली स्कोरिंग आणि इझी आहे. याच्यामध्ये काय रट्टा मारायची गरज नाहीये. इन जनरल तुम्हाला जे वाटेल रेलेव्हंट प्रश्न ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. फक्त प्रश्न लिहायचे, तर उत्तर नाही. आणि मग नेक्स्ट या दोघांपैकी जे काही तुम्हाला इझी वाटेल ते तुम्ही इथे लिहू शकता. माझ्या मते तिसरा प्रश्न लिहिणं थोडंसं इझी आहे. याचं कारण असं आहे की तुम्ही प्रत्येक घटकावरती माहिती लिहू शकता आणि ते उत्तर अजून प्रभावी आणि मोठं लिहिलं जाऊ शकतं. सो प्रश्न असा निवडायचा आहे की ज्याचं उत्तर एकतर प्रभावी लिहिलं जाऊ शकतं, पॉइंट वाईज लिहिलं जाऊ शकतं. तुम्ही याच्यामध्ये स्टेन्सिल्सचा यूज करू शकता. आय होप तुम्हाला स्टेन्सिल्स माहिती आहे. स्टेन्सिल्स म्हणजे काय असतं की आपला जो भारत आणि ब्राझीलचा नकाशा आहे ना, तो प्लास्टिक च्या स्केल प्रमाणे बनवला जातो आणि मग तो ठेवून आपण त्याचा ठसा उठवून वगैरे तो ग्राफ काढू शकतो. आता ते मी यासाठी सांगते कारण बघा या ठिकाणी असं आहे की ब्राझीलच्या किनारी प्रदेशाबद्दल माहिती लिहा. तर तुम्ही त्याच्यामधून किनारी प्रदेशाची आउटलाईन ड्रॉ करू शकता. इव्हन तुम्ही हाताने पण करू शकता. काही घ्यायची काही गरज नाहीये. पण अगेन तुम्हाला जर हवं असेल, पेपर असून चांगला व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. ठीक आहे? सो आता या ठिकाणी तुम्ही ते आउटलाईन ड्रॉ करू शकता आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली दाखवू शकता की हा किनारा प्रदेश आहे. हा पूर्वेकडचा किनारा आहे, हा पश्चिमेकडचा आहे, हा दक्षिणेकडचा आहे. हे तुम्ही त्या डायग्राम मध्ये अजून चांगल्या पद्धतीने दाखवू शकता. एक्सपेक्टेड नसलं तरी पण केलं तर तुमचे मार्क्स इम्प्रूव्ह होण्याचे चान्सेस आहेत आणि अर्थात एक्झामिनरला पण काहीतरी नवीन बघायला मिळेल सगळ्या पेपर्सपेक्षा. सो तो पण आय मीन ते पण तुम्हाला अप्रिशिएट करतीलच मार्क्स देऊन. सो अशा पद्धतीने तुम्ही ते पण एक ट्रिक ह्याच्यामध्ये वापरू शकता. बेसिकली हे आपण 4 किंवा 3 मार्कांच्या प्रश्नासाठी करू शकतो. 2 मार्कांसाठी एवढे कष्ट घ्यायची गरज नाहीये. सो 3 किंवा 4 मार्कांच्या प्रश्नासाठी तुम्ही स्टेन्सिल्स वगैरे वापरून रिक्वायर्ड असेल तर ऑफकोर्स, जर तुम्हाला असा कुठला प्रश्न दिला असेल प्रश्नावलीचा वगैरे ज्या ठिकाणी स्टेन्सिल्सचा काही यूज नाहीये किंवा काढून काही फायदा नाहीये, तर मग नाही काढलं तरी पण चालणार आहे. ठीक आहे? सो आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधून कळलेलं आहे एक्झॅक्टली की आपण किती वेळेमध्ये पेपर सॉल्व्ह करू शकतो. तर मॅक्सिमम 110 मिनिटांमध्ये आपण आपला पेपर संपवू शकतो आणि त्याच्या आतच संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पुढे जे आहे ते शेवटी जास्त गडबड न उडता कुठला प्रश्न राहिलाय किंवा प्रश्न वाचून बघणं वगैरे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पण इम्पॉर्टंट शब्द असतील, इम्पॉर्टंट पॉइंट्स असतील तुमच्या उत्तरामधले, अपार्ट फ्रॉम दोज पॉइंट्स आणि सेंटेन्सेस सगळं सोडून, तर त्याला खाली अंडरलाईन करा. याचं कारण असं आहे की एक्झामिनरकडे एवढा वेळ नाहीये की तो तुमच्या उत्तरामधला प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द वाचेल. त्याच्यामुळे तुम्ही जर असं अंडरलाईन करून ठेवलंत ना, तर त्याला पण कळेल की हा जो काही इम्पॉर्टंट शब्द आहे तो याच्यामध्ये आहे, म्हणजे हे उत्तर बरोबरच असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते करण्याचा प्रयत्न करा. हे शेवटचा जो काही वेळ शिल्लक असेल तेव्हा करू शकता किंवा उत्तर लिहिता लिहिता पण करू शकता ऍज यू विश. ठीक आहे? सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल.
आणि अशाच पद्धतीने तुम्हाला इतर विषयांसाठी पण टाइम मॅनेजमेंट हवं आहे का? मोस्टली हा प्रॉब्लेम लँग्वेजेससाठी वगैरे येतो, तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहेच. पण त्यासोबतच मॅथ्स असेल किंवा सायन्स असेल, या सगळ्यांसाठी पण असा काही व्हिडिओ हवा आहे का? हे पण नक्की सांगा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.